गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. पारायण ग्रुपचा आजचा आपला 17वा अध्याय आहे. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घ्यायचे. झाल्यास दर्शन तुझे भय रोगांचिता, नासे गजानन गुरु मज पावा आता. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. जय महामंगला. जय जयाजी भक्तपरा. जय जयाजी तमालनिया पतित पावन नरहरे. हिरण्यकशपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर. तयाचे तू फाडून उदर मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मला स्तंभापोटी. रूप अनुपम जगजेटी धारण ते करून. दात दाडा भयंकर, आया रूपे रुळे मानेवर. नेत्रने जेविना खदिरांगर, ब्रह्मांड जाळू पाहते. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची. पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळते तिच्या. तुम्हा पाहून देवराया लक्ष्मीनाथाचे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे. तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत. पूर्वीशी भक्त मनोरथ नाही ना त्याची मनसी कदा. त्या आपला ब्रिदाशी जाग आता ऋषिकेशी. दासगणू लागला पायाशी, अभय असू दे पांडुरंग. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात. तयाचे सदनाप्रत हमेशा यावे समर्थाने. चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाणं. गोंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे. जिजीबाई पंडित अनेकही होते बहुत. त्यांचे नाव तुम्हाला किती सांगू विभूत. एक वेळी अकोल्यात आले ना गजानन स्वामी समर्थ. खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेवला. एक भक्त मलकापुरी विष्णुदास नामी निर्धारी. त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाला वशिला भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला समाधी स्थळ झाला. तो त्यावेळी होता जवळ. करी कारभार अंगे सकळ. विष्णू साला होते बळ, याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी. भक्त विष्णूचाच्या घरी बोलावण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साची. आता मलकापूरचे लोक वाट पाहती. तै समर्थ म्हणाले, भास्करा सध्या मी मलकापुरात येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको. फार आग्रह करशील तरी फजिती पावशील. याचा विचार करी खोल. मी न बोललो काही तरी. दोरी दिदल्या फार ताण. मी मध्येच तुटत असे जाणं. मी न हलणार येथून. तू न या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी. चला विष्णूसाच्या घरी. हीच विनंती गुरुराय. मी तुमचा लाडका. मसी धक्का देऊ नका. मी भरोसा दिला असते का तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी गाडीत बसाय का नाही. असा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुराचं कारण न्यावयासीच होतं. भास्कराने विनवणी स्टेशन मास्तर करून 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्त. महाराज तैसेच बसले. हे ते न काही बोलले. जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला. अखेरीचा डोळा चुकून भास्कराचा लीला केली अशा रीती. जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर. स्त्रिया घाबरल्या असती फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला. सत्वरी महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझ ना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कसा बसला. हिसडा देऊन त्यांच्या हातात तेथे बसले तत्वतात. अधिकाऱ्याची भीती चित्ता मोहीने त्यांना वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तरकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सोय. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेला बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला अशा रीती बोलला, तुम्हा जाऊ याला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर. याच्या हाते न होणार गुन्हा तो केव्हाही. हे ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तार खरी याविषयी वरिष्ठाला.
आता माझ्या हातात काही राहिले यत्किंचित मी वर्दी दिली तुम्हाला, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराज तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे, प्रयोजन संपलं माणसे. महाराज उतरले खालती. पुढे खटला भरला त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे निश्चित जठराव साहेबाबूसमोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली. शेगावावरती भली चौकशी सुरू होती. बापूसाहेब जठार आले. शेगावच्या वर डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याला होते पायी, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झालीसाची म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. ते देसाई म्हणती, जठारास आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास म्हणून मिळाले लोक. जठार म्हणाले, ते याचे कारण तुम्हाला कैसे न कळले वाटते हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते असे लोक ते जमले आहे. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले की न बोलते झाले. कर जोडून खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे, थोरसाची ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा बंधन याचा कशाचे ना, तो योग्यांचा योगिराना वंदनीय अवघ्यांते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चोखवली, ही ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जठार म्हणते वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना बोलती बोलावणे धाडा गजानना कारणे. ते ऐकून त्याने जवान पोलीस पाठविले. तो ऐकून समर्थाशी म्हणे, चला आता कचेरीची अधिकाऱ्याशी तुम्हाशी मज झाडीला बोलावणे. बऱ्या बोलाने चलावे, भजितीस ना करू द्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमचा हात धरून. तई वडले गजानन, आम्ही नाही उठू इथून पुढे, तुझे पाहते शिपाई पण ये घरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागती कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ. शिपाई तो त्याच शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला. त्या व्यंकटराव देसाईला समर्थाशी आणावे. जठार म्हणती, तुम्ही जावे, समर्थास घेऊन यावे, लोकांशी न जमू द्यावे. बंगल्याभोवती निरत. इतक्यात आला समाचार, पोलिसांनी धरला कर पलसविला एका जागेवर. महाराजांनी सजविले. मग देसाई तेथे आला. त्यांच्या वक्ताशी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोत्र. ऐसा चला मिळता क्षणी धोतर नेसविले वक्तांनी. ते टाकले सोडून समर्थाने रस्ता गेले. नागवे कचेरी सवे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्या तिली खुर्ची बसवाय. हां या महाराज बसा येते. तुम्ही नागवे गावात का फिरता सदोरी, तर ते काही बरं नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाणार म्हणून विनंती आपणा द्या, हे सोडून नगे. असे जठाराचे भाषण केले स्वामींनी ऐकून आणि केले हास्यवदन. उत्तर त्यासी द्यावे. तुला काय करणे त्याशी चिलीम भरावी वेगेसे उगीच नसत्या गोष्टीची महत्त्व न्यावे निरत. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून. रजनरीतीने याला भानमुळीचं नाही राहिले. हा विषय देव भागवतीचा किंवा शुकाचार रसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा होता. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवन मुक्त नये लाविता या प्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपण अग्नी सोडित नसे जाणं, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून तो करेला दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तसेच याचे नागवेपणा आहे अग्नीचे समान, म्हणून ते यांचा शिष्यगण आहे अपराधी. याविषयी वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी या ठेविला असता पाही तरी हरकत नव्हती काही. सर्वांना सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केल्या जठारांनी विचित्ती बला आणि हुकूम फरमाविला. त्यांनी पुढील पाळले. महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य होते न ते त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला. जठरांपुढे जगशे गावे. समर्थ म्हणाले, भास्कराशी पुन्हा यायचा आग्रहाशी करशील का सांग, मशी निज फजिती करून घ्या. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळीने केला अशा प्रकारे विचार. समर्थांची अग्निरथी न बसवा येथून कल्पांती, विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम नित्य कित्येक दिवस चालला असे शेगाव. भक्त बैलांच्या गाडीत बसवू लागले महाराज. या रीती अकोल्याशी आले. एकदा पुण्याला बापूरावाच्या सदनाशी जाऊन उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहता नावाचा होता. कुरुंगावीचा मूर्तिजापूर सान्निध्य. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते, ऐशा प्रती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा अमाकावा. अकोल्यात आल्यावरची गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडला कुरुमाची. तो ऐशा रीती घडून आले. मेहता बशा येण्या निघाले. अकोल्यास या भले समर्थच भेटाव्या. अकोल्याला मनुष्य मध्ये भेटला. रस्त्यात तो आला होता न्याव्यास मेहता बशा कारण. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचन. या मनुष्य लागून मेहता बशा होत श्रोते हो.
तू न जावे करू मला बैसा आमच्या गाडीला, आपण जाऊन स्टेशनाला, मीच आहे महितापेक्षा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून, कोणी न सांगता जाणं तरी काल ज्ञ ते खरोखरे. महिताबशाच्या संघात ते 2-4 यवन होते, अवघे येऊन सदना ते उतरले बापूरावाच्या. दुसऱ्या दिवशी प्रातकाला महिताबशा होता तेथे बसला. महाराज आले तया स्थळा, निजलिले करून महिताबशाची धरून केस. समर्थांनी ताडिले त्याचं. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुधो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाणं. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले ते. आडदांडपणाची तत्वघात होई जाणे. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताबा आहे नाव, याची आठवण करून ठेव. द्वेषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये. या द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुला ताडेल. ऐसा मिळता इशारा महिताबशा तोषला खरा. साधूचा अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा महिताबशाने ताडिले तई संगतीचे अन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहू. महिताबशा बोलला त्याशी, तुम्ही न राहावे आम्हापाशी, जावे निघून कुरुमाशी, हेच आहे उत्तर. शेखकडून शिवाय जाणं गेले चौघे निघून. खरोखर महिताबशाने सांगते 4 अवघे सदनात उतरले बापूरावाच्या. महिताबशाने धरूनच केस समर्थाचे ताडिले. त्यात हा काही न केला उपयोग जाण यवनाच्या अर्धा. चिंताग्रस्त होतील. तुझे महिताबाद आहे गाव, त्याची काय आठवण ठेव. द्वेषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये. या द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुला ताडले. ऐसे मिळता इशारा महिताबशाला तोषला खरा. साधूच्या अंतरा जाणता ते निसंशय. जेव्हा महिताबशाने ताडले तई संगतीचे वन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहू. महिताबशा बोलला त्याशी, तुम्ही न राहावे आम्हापाशी, जावे निघून कुरुमाशी, हेच आहे तर. शेखकडून शिवाय जाणं गेले चौघे निघून. तो द्याव्याशी आमंत्रण बच्चूलाल पात्रा. म्हणे उद्या दयागणा यावे तुम्ही भोजन. या दासाची सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थाप्रत मोठा ताटाने मिरवित सदना आणले. परिसमर्थ तांग्याखाली उतरले नाहीत. मोहिते मंडळी चिंतावली, म्हणे काय न उतर तिथे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनात. मंडळी पडली घोटाळ्यात. समर्थ का केले, काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले, याचे कारण शोधले आपल्या बुद्धीने. त्यात होता एक दूत, तो बोलला अवघ्या प्रथम, मला समजले इंगित. या गोष्टीचे महिताबशाने वगळले, म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाने कान केले चे नाक नका न केले. महिताबशाने आमंत्रण आता घेऊन दोघांशी बसवून एका तांग्याशी, म्हणजे निश्चयाशी उभयता येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवित नेले. महिताबशाने उतरविले मंदिराजवळ थिएटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परी, तेही गेले अखेरी उठून या थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग महिताबशा लोकांशी म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला. त्या महिताबशाच फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जात हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण. कामे अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महिताबशा शेख कडूशी बोलता झाला प्रेमीशी, आग्रह धरू नका मशी ये वेळी निरर्थ. गजाननाचा हुकूम झाला मत्सी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाचे कृपे करून मशिदीने काम पूर्ण होईल ते माझे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वेत संताताही नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समान मानिती. खोळे देऊन मशिदी तुम्हा नका वाढवू उत्साची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊ मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा का आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावा. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण नसते झाले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्याची ठिकाणी अलोट प्रेम धावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जा मशीद होईल पुरी विधानाच्या कृपेने. महिताबशा निघून गेले. पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू वैनांनी. पहा महिताबशाला जरी तोडीले झाले साक्षात्कारी, परिद्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते. शहा लागी घेतल्या विना भोजन न गेला योगीरायनं, ते मुद्दे मनी आणा या गोष्टीचेच होतं. असो या बापूरावाची कांता एक होतीसाची, तिला भानामतीची बाधा होती विविध. मळवट यावा घटके तर घटके माझी कंठी, त्यात घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरी चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीची त्रासांनी ती बापूरावाची कामिणी क्षीण गेली होऊन अन्नपाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूराव जाण्याचा झाल्या पाहून अकोल्याला परिण झाला उपयोग. खर्चही झाला आतून आता गुण आला किंचित, अखेर त्याने जोडील हात
श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपयोगाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली बरोबर, तेथेचा काय आसरा भानामतीच म्हणा. ज्या दरीत पंचानन बसला आहे घेऊन, तेथेच का ओरडून दिमाग दाखवा कोल्ह्याने. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली. गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीचे. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निज कृपे करून बापूराव कांतेला. त्यायोगे श्रोते तिची भानामती निमालिसाची नाही किंमत माकडाची सिंहाची पुढं. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात नरसिंगाशी भेटण्याप्रत. बंधू आपली बनवणे. त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवर बसले गजानन. पाय आत सोडिले, डोकावून पाहिले. आत जला लागे भले वरच्यावर उतरते. पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारते, अरे काय करतोस? उदा यमुना भागीरथी तुम्हाला येते असते. आणखी तीर्थे आहेत किती ते पाहतो डोकावून. तुला त्याचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाणं. तीर्थालांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्याशी स्नान घातल्याविना मी न येथून जाय. ऐसा ऐकून भाषण कैक म्हणाली, अरे ती खरोखर हा आहे पिसा. शेगाव नांदी लागला कैसा. जरा थांब, येथे बसा, काय करी पाहू. तो विहिरीतील जलांप्रत उकळ्या फुटल्या अगणित. स्वते एका निमिषांत विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी या विहिरीचे तेज. लोक म्हणते, गजानन यारे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी, आली खरी. स्नान साधाय अवसरी या पुण्यसरिता भाविकांनी. केले स्नान, निंदकाची खाली मान घातली तो प्रकार पाहून या पाण्याचा. संत जे आणती म्हणी ते पूर्वी चक्रपाणी वाणी त्यांच्या वाणी लागून असत्य न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पाहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजी भेटून निघून गेले. दयागण शेगावी बसून मनोवेगाच्या वारूवरी स्वस्ती श्री दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भवाब्दीप्त भाविक भक्ताकारणे शुभ होतो. श्री हरिहरार्पण होतो. श्री इति श्री गजानन विजय ग्रंथ सप्तदशोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. गजानन महाराज की जय. 17वा अध्याय पूर्ण.